गुड मॉर्निंग. काय लग्नाला चाललंय वाटतं? लग्न कोणाचं? अर्जुन दादा सांगत होता काहीतरी तुझ्या, काहीतरी नरेश नाव म्हणला बघ. मला काही एवढं डिटेल माहित नाही, पण काय ग सावित्रीताई, काय भानगड आहे? भानगड कसली? अगं मित्राचं लग्न आहे एवढंच. हा कसलं भारी फिलिंग येत असेल ना तुला. कशाचं? आता बेस्ट फ्रेंडचं लग्न आहे म्हणल्यावर. अच्छा. मला तर कुणाचं पण लग्न असेल तरी खूप भारी वाटतं, टीव्हीतल्या लोकांचं सुद्धा. हे तू टीव्ही बघते? कधी कधी. मग कलर्स मराठीवर नवीन मालिका येते काव्यांजली, रात्री 8:30 वाजता आहे बघ बर का. 2 बहिणी, मैत्रिणी आणि जीवलग सख्यांची गोष्ट आहे. त्यातल्या काव्याताईला जे फिलिंग आहे ना, सेम फिलिंग मला तुझ्याबद्दल आहे, सेम. बापरे, जसं की? अगं आपल्याला कसं आपल्या बेस्ट फ्रेंड बद्दल वाटतं की आपल्या बेस्ट फ्रेंडला एक असा जोडीदार मिळावा, राजकुमार मिळावा, तिची काळजी घेणारा, तिचं मन जपणारा, तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा. काही लोकांना राजकुमार घिरट्या घालून घालून दमला तरी कळत नाही बघ. काय? अगं ती काव्यात आहे ग, ती तिच्या बहिणीसाठी एक राजकुमार शोधते आणि मी माझ्या भावासाठी एक राजकुमारी. म्हणजे शाहरुख खान कसं म्हणतो, किसी चीज को अगर पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में जुट जाती है. आणि आम्ही कोशिश सोडणार नाही, कळलं? हा कळलं. काव्यांजली मध्ये शाहरुख आहे. नाही, शाहरुख नाहीये काव्यांजली मध्ये. ऐक ना. ऐक ना प्रिया, मदर मौलीचा फोन येतोय, मला घ्यावा लागेल. मगाशी मी आवरत होते ना तेव्हा घेतला नाही, आणि आता बोलले नाही तिच्याशी तर वैताग गेली ती. आणि आपण बोलत बसलो तर मग ऑफिसला जायला उशीर होईल, आणि उशीर झाला तर अर्जुन सर वैतागतील बघ. त्यापेक्षा एक काम करते, तुला निवांत ऑफिस मध्ये गेल्यावर लंच ब्रेक मध्ये कॉल करते. हा नक्की करते. बाय. मी चिडते त्याचं काहीच नाही कोणाला. अरे दादा, त्याच काय झालं, सहजच भेटली ना मला सावित्रीताई. सहजच? हा, मग मी सहजच विषय काढला. आजकाल आपण सहजच व्यायाम सुद्धा करायला लागलात नाही का? अरे दुचके गप. तुला काय आज ओळखतो का मी? तुला किती वेळा सांगितलं होतं काल मी? 4-5 वेळा बजावून सांगितलं ना, सावित्री मॅडमशी मी बोलेन. मग तू कशाला मध्ये मध्ये करतेस ग? मान्य आहे मला, तू खूप एक्साइटेड आहेस सावित्री मॅडमनी लवकरात लवकर तुझी वहिनी बाबा यासाठी, पण आमची सुद्धा तीच इच्छा आहे ना. मग कशाला घाई करतेस? कालचं तुझं म्हणणं रास्तच होतं. अर्जुन मध्ये एवढं काय आहे नकार देण्यासारखं? पण विचार करण्यासारखी सुद्धा गोष्ट आहे ना, की जी मुलगी एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीच्या मालकाला, जो की दिसायला एकदम देखणा आहे, त्याला नकार देते, म्हणजे काहीतरी मेजर कारण असणार आहे की नाही? नाही म्हणजे माझ्या लक्षात आलंच होतं हे, पण आता तू बोललास तर क्लिअर झालं फक्त. हो का? आलं का प्रिया मॅडमच्या सगळं लक्षात? आता आलं ना लक्षात? मग जरा आता शांत बसायचं, हा, मध्ये मध्ये करायचं नाही. बघ प्रिया, तुझ्या दादावरती पूर्ण विश्वास आहे ना? दादा, मी कृष्णाईन अर्जुन दादा एक वेळ स्वतःवर विश्वास ठेवणार नाही, पण आमचा तुझ्यावर खूप विश्वास आहे. पण तुर्तास मला तुझ्या विश्वासाची ग्वाही दिलीस तरी पुरेसं आहे मला प्रिया मॅडम. अरे हो रे माझ्या दादूकड्या, माझा पूर्ण विश्वास आहे की तू सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकशील. आय लव्ह यू. लव्ह यू टू दुचके.
हे फायनल पेपर्स आहेत? नक्की ह्याच्यावरच सह्या हव्यात ना? यातले पहिले 3 पेपर्स जे आहेत ते कवठेकर इंडस्ट्रीजच्या कामाचे आहेत. त्याच्यानंतरचे जे पेपर्स आहेत ते माझ्या कामाचे. एक लक्षात घे सावी, आज जर त्याने हे पेपर चेक केले तर तुला कोणीच वाचवू शकणार नाही. आमचं काही नाही गे, आम्ही नातेवाईक आहे. आम्ही थोडी जेलमध्ये जाणार. पण तू जर जेलमध्ये गेली तर तुला कोणीच वाचवू शकणार नाही. आणि आज जर तू हे काम केलं, त्या पेपर्सवर सह्या घेतल्या, तर तुझे सगळे गुन्हे माफ. पण काम झालं तर झालं बोलू? ऑल द बेस्ट. चला. मी कशाला? तू जायचं, हा तुझा प्लॅन आहे. तू जायचं आणि सह्या घ्यायच्या, मी नाही. तिरसट, तुला फसवायचं नाहीये मला, पण काय करू? माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. माफ कर, मी तुझा विश्वासघात करणार आहे. शो मस्ट गो ऑन. लेवल तर झालीच पाहिजे. सर, पेपर्सवर सह्या हव्यात. कसले पेपर्स आहेत ते? सॅलरी अप्रुव्हलचे पेपर्स आहेत. अच्छा. आमच्यासारख्या कितीतरी बायकांचे देव आहेत होते. अर्जुन दादांमुळे आमचं आयुष्य सुधारलं बघा. आम्ही देवाकडे जायचं तर देवच आमच्याकडे आला. अर्जुन, न वाचताच सही? मामा, माझा जेवढा स्वतःवर विश्वास आहे तेवढा आणि तितकाच मी सावधान. माझ्या घरातली 3 माणसं सोडली तर माझा फक्त आणि फक्त तुमच्यावर विश्वास आहे. तर तो विश्वास जपा, नाहीतर इथून पुढे कुणावरही विश्वास होणं फार कठीण जाईल. थांबा सर, सही नका करू. का? काय झालं? हॅलो मिस सावित्री, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, सह्या का करू नको? काही झालंय का? मी ते काय झालंय मिस सावित्री? म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? काही राहिलंय का? नाही, काही खास असं नाही. मग सही करू नको असं का म्हणालात? सॉरी सर, ते चुकून माझ्याकडनं काही गोष्टी राहिल्या आहेत.
मी ते न चेक करताच आणलं सही करायला. सॉरी, चूक झाली सर. मिस वशिला, इतक्या छोट्या छोट्या चुका मला तुमच्याकडून अपेक्षित नव्हत्या. नाही, चुका करा, दुरुस्त करा, चुका करा, परत दुरुस्त करा, एवढाच वेळ आहे का आपल्याकडे? मिस सावित्री, हे बघा, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्याकडून जर चुका झाल्या नाहीत ना, तर मग तुम्ही काहीतरी सोप्या गोष्टी करताय. आत्ता तुमच्याकडून चुका होत आहेत म्हणजे तुम्ही काहीतरी महत्वाचं करत असाल ना. सी, इट्स फाईन, म्हणजे राहत ना कधी कधी. आता तुम्ही सुद्धा माझ्यासारख्या बारकाईनं गोष्टी पाहायला शिकाल. टेन्शन नका घेऊ. फाईल ठेवा, मी पाहतो नंतर. नाही सर, हे बघा, माझ्याकडनं चूक झाली आहे आणि मी चेक करून यायला पाहिजे होतं. चूक झाली आहे सर. मिस सावित्री, झाली आहे ना चूक, खोड रब्बरनं खोडून टाका. मग द्या ती फाईल इकडे. हे बघा मिस सावित्री, माझा तुमच्यावर विश्वास आहे. अहो, झाली चूक तर झाली चूक, त्यात काय एवढं? तुमचा विश्वास आहे हाच तर प्रॉब्लेम आहे ना सर. काय? सर, ही चूक खोडरबरने खोडण्यासारखी नाही आहे आणि विश्वास हा खोडरबर सारखा असतो. प्रत्येक चुकीबरोबर कमी होत जातो आणि मला तो कमी नाही होऊ द्यायचा. मी आलेच. मिस सावित्री, नाही, मी काय म्हणतो, या पोरीवर विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही. मी सांगतो ना, ही पोरगी धमाका करणार बस. नाही, आतमध्ये गेली सह्या घ्यायला. बहुतेक आजच आपलं काम होऊन जाईल. मी नंतर करतो फोन. केली का सही त्याने? तुला काहीतरी माझा जेवढा स्वतःवर विश्वास आहे ना, एवढा आणि तितकाच मी सावधान आहे. माझ्या घरातली 3 माणसं सोडली तर माझा फक्त आणि फक्त तुमच्यावर विश्वास. तर तो विश्वास जपा,
नाहीतर इथून पुढे कुणावरही विश्वास होणं फार कठीण जाईल. तुम्ही दोघं तुम्ही घरी नाही गेला? कशाला कशाला आला परत? तुझ्यासाठी. अरे मामा, मदर माऊली आता वाट नसेल का बघत? आणि तुझी आई, तुम्ही का आलात परत? मी ते एकटीनं हँडल केलं असतं हेच ना. सावे सावे साऊ, वेळ, तब्येत, नातं, ह्या 3 गोष्टींना लेबल नसते ग. त्या एकदा हरवल्या ना की त्याची किंमत कळते. आपण इथं ज्याच्यासाठी आलो होतो त्यात आपला खूप वेळ गेला, मनस्ताप पण झाला. आणि नातं तेच तर टिकवायचा प्रयत्न करते मामा. सावे, तसं असतं तर एकटीने निर्णय घेतला नसतास तू. आम्हाला विश्वासात घेऊन पावलं उचलली असतीस. हे बघ साहेब, आमच्या दोघांना पण असं वाटतंय की तू आमच्याशी काहीतरी खोटं बोलतीस. ते का ते आम्हाला सापडलं नाही म्हणून तर आम्ही परत आलो. मामा, मी काही हे खोटं बघ सावे, आजपर्यंत आपण जगाला फसवत आलोय पण कधीच एकमेकाला फसवलं नाही. खरं सांग सावे, तुझ्या डोक्यात काय चाललंय? का तू आम्हाला दोघांनी मी घरी पाठवत होतीस? तुला नको झालोय का आम्ही? साहेब, साहेब काय झालं? साहेब काय झालं? मी त्याची लेवल नाही करू शकत. मी नाही बसवू शकत त्याला. मामा, तूच म्हणतोस ना आपला धंदा खोटाच आहे आणि परतीचा पल्ला खूप मोठा आहे. तोच पल्ला कमी करायचा विचार होता माझा. म्हणजे मी खोटं बोलले तुमच्याशी, पण मी हा निर्णय घेतला कारण तुम्हाला दोघांना यात अडकवायचं नव्हतं. म्हणून मी तुम्हाला म्हणलं तुम्ही पुढं. म्हणून तू आम्हाला इथून कटवत होतीस होय? बघितलंस मामा, म्हणलं होतं ना असंच तिरकं डोकं चालतंय हिचं. साऊ, हे साऊ, प्लॅन काय होता तुझा? मामा, मी तिरसटची विश्वंभरने दिलेल्या कागदांवर सही घेणार होते आज. मग पण आयुष्यात पहिल्यांदा मला असं वाटलं की मी या माणसाची लेवल नाही करू शकत. मी नाही फसवू शकत. मी असं पण ठरवलं होतं की तो जेव्हा सही घेईल तेव्हा त्याला थांबवायचं आणि सगळं खरं खरं सांगून टाकायचं. त्याला हे पण सांगायचं की हा सगळा प्लॅन बलराम आणि विश्वंभरचा होता. साहेब, म्हणजे तू आता त्याला सगळं खरं खरं सांगून आलीस की काय? नाही, मी काहीच करू शकले नाही.
आपण माणूस ओळखायला चुकलोय.